देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत निकाल दिला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका फेटाळली आहे. व्हीव्हीपॅट बाबत पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे 100% मते जुळण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकांवर निर्णय दिला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स एडीआर संघटना आणि इतर काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्यात ईव्हीएमशी व्हीव्हीपॅट स्लिप 100% जुळण्याची मागणी केली होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मध्ये कोणतीही छेडछाड शक्य नाही असे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितले होते. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला मशीन्सची सुरक्षा, त्यांचे सील करणे आणि त्यांच्या प्रोग्रामिंग बद्दल देखील माहिती दिली आहे. त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, दिल्ली. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.